बघा इथे ड्युटी फ्रीमध्ये तुम्हाला सगळं काय मिळेल. ज्या प्रकारे तुमचा म्हणजे गेट आहे ना, ज्याप्रमाणे त्या गेटवरती वरतीच इन्स्ट्रक्शन दिले सगळ्या. हे बघा असा बोर्ड येतो. अरे प्री बुकिंगला डिस्काउंट होतं. फायनली आम्ही चाललो आहे. बाई झालं आहे, तिकीट कापून झालेलं आहे, तिकीट कापून ठेवलेलं आहे. आजा नीचे. अरे तर आता मित्रांनो, शुभ सकाळ, शुभ संध्याकाळ, शुभरात्री असं काही म्हणता येणार नाही आपल्याला. कारण आता वाजले संध्याकाळचे किती वाजले? तू वाजले 9:30. आपल्या इथे 9-10. हां, इथे 9-10 झाले आहेत. आणि तुमच्या इकडे मुंबईला 6:30 झालेले आहेत. 6:30 झालेले आहेत. आणि आता आम्ही दोघं झालो तयार. चला आता आमच्या रूममध्ये, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही आमचा रूम पाहिलात, त्यात मी परत काय सांगत नाही तुम्हाला. पसारा सगळा करून ठेवला इथे. पसारा हा आमचा झालेला आहे. आमच्या सामानाचं हे लोदा पेदा सगळं इथं आम्ही खाली घुसून ठेवलेलं आहे. बरंच काय इथे सुखसोयी आहेत या रूममध्ये, त्या छोट्याशा रूममध्ये. एक आमचा संसार आम्हीच मांडलेला आहे इथे 4 दिवसासाठी. आणि आता आपण निघूया, जरा जेवायला जाऊया. आता माहिती नाही तिकडे जेवायला कसं काय नाही, कुठे आता ते शोधायला लागणार आहे. इंडियन खाऊ ॲक्च्युली इथलं वेस्ट दुपारी खाल्लं आम्ही. दुपारी खाल्लंच, पण इथलं व्हेज पण चांगलं आहे. म्हणजे चांगलं आहे, पण आपल्याला ती चव अजून. हा पण ते कसं थाई फूड टाईप आहे. ते थाई फूड असतं ना, म्हणजे थाई कढी, थाई तसं मला तर आवडलं ते. बाई वडापाव कुठे भेटला? वडापाव इडली हाँगकाँगची इडली पण कुठे मिळते का? तर आम्ही चाललो इथून. हे लॉक घेतलं का तुझं? काढ. हे लॉक बंद केलं आहे ते ऑटोमॅटिक होईल. ते विंडो बंद करू का? मित्रांनो, आमचं तोंड पडलं असेल, तुम्हाला दिसत आहे. कारण झालं असं, आम्ही चाललेलो जेवायला आणि अवघ्या काय ते ना, आणि आमंत्रण आलंय पावसाचं. बघा त्यामुळे बाहेर पडला पाऊस जाऊ द्या. पण ही सायकल बघा, डिलिव्हरी बॉयची सायकल. सायकल काय बाईक आहे, थोडं कुठल्या टॅक्सी बघा. पाऊस पडताना गारगार वातावरण झालेलं आहे. आणि इथे जवळ इंडियन रेस्टॉरंट आहे, पण तिकडेच आता पावसामुळे सगळ्या घोळ झाला आहे. थोड्या थांबणार आम्ही, नाही तर इथे जवळ जाऊ कुठेतरी. चला बघत राहा व्हिडिओ आमचा शेवटपर्यंत, मजा घ्या. आणि हा इथला मॅप आहे. वाव, म्हणजे प्रत्येक ठिकाणी मॅप असतातच. हे बघा, हा एक स्पॉट आहे. हा एक स्पॉट मस्त आहे, बघण्यासारखं आहे. आता कॅसबेला आपण इथे आहोत, हवांग चाय. आता हा रेसकोर्स आहे. तर आपली नीलम मैत्रीण आहे, ती पण इथे आली, ते इथे जा जवळपास. बरं की हा स्पॉट मस्त आहे, एकदम जंगलामध्ये असा डोंगरावरती हा स्पॉट. बुद्धिस्टला बघा, सायकल सॉवर हेल्मेट घालून गेला. बाई मेहनत करतात हा, पोरं मेहनत करतात. तर मित्रांनो, गाणं ऐकायला आलं असेल तुम्हाला. इंडियामध्ये नाही, हाँगकाँगमध्ये आहे. आणि आम्ही आलो आहोत वेलकम टू दिल्लीवाले. हे इंडियन रेस्टॉरंट आहे. आणि हा असा ऑफकट आहे इथे, म्हणजे मस्तपैकी कलर वगैरे केलेले आहे. काउंटर्स वगैरे बघा मस्त आहेत. आणि ते हा असा भाई एक नंबरचा सजावट केलेली आहे. माझ्या मागे पण आहे कडक. आणि इथे तुम्हाला सगळे इंडियन फूड मिळते. तर हे आहे दिल्लीवाले ना, दिल्लीवाले. तुम्हाला नाव दिसतं दिल्लीवाले. कधी आला तर तुम्ही दिल्लीवालेमध्ये सर्च करू शकता. आणि इथे तुम्हाला इंडियन फूडच मिळणार तुम्हाला सगळे. आणि इथे आलं की बिंदास इंग्लिश, चायनीज असं काय बोलायची गरज नाही. त्यांना हिंदी कळतं, हिंदी गाणी पण लावली आहेत त्यांनी. त्यामुळे आलात की मस्त त्यांच्याकडे छोले आणि बटर रोटी माहितली तरी चालेल. बरं, घरी नॉनव्हेज पण आहे. आणि मी हैदराबाद बिर्याणी मागवली व्हेज, $148. आपल्या इथे 148ला 150ला मिळते, पण इथे $148 आहे. त्यामुळे आपल्या इकडचे समजा 11 रुपये.
क्षेत्राप्रमाणे 1200-1500 रुपयाच्या आसपास. आणि आपण मागवले आहे इथे चना छोले मागवले आहे आणि रोटी मागवली आहे, बटर रोटी. तर फायनली मित्रांनो इथे जेवण आलेलं आहे. तर आमचं हे छोले आहेत, ही बऱ्यापैकी वाटी आहे जी व्यवस्थित आहे. आम्हाला दोघांना क्वांटिटी चांगली पुरेल अशी. आणि ह्या रोट्या आहेत, ह्या रोट्या आम्हाला कट करून दिल्या आहेत. 2 रोट्या होत्या, त्या कट करून दिल्या आहेत आम्हाला छानपैकी. तर आता बिर्याणी येते, बिर्याणी पण आता आमची येईल, बिर्याणी बाकी होती. आणि दादांनी इथे बिर्याणी घेऊन आलेले आहेत. जास्त मस्त गरम गरम बिर्याणी, आणि ती बिर्याणी बघूनही छान वाटतं. तर आणि बिर्याणीबरोबर रायता आहे आपला. तर आता आम्ही जेवण घेतो आहे मस्त आहे की. वाह वाह, बस थँक्यू दादा आम्ही थँक्यू म्हटलं आणि आमच्या जेवणाला सुरुवात केली. तर मित्रांनो जेवायला या आणि इथे मस्त की रोटी घेऊया आपण. वाह. तर रोहितने इथे मला वाढायला चालू केलं. बायको वाढते बघा, वैशूची आठवण इथे मला. ये गं वैशू जेवायला. आम्ही दोघं जेवण घेतो आता. थँक्यू रोहित, थँक्यू. चला आता आपण जेवण घेऊया. आणि भाई मस्त गरम गरम इंडियन जेवण मिळतं जेवायला खरंच. तर टेस्ट करून तुम्हाला दाखवतो. तर मी मस्त की पहिला घास घेतलेला आहे, घास खाऊन घेतला आहे. भाई एक नंबर टेस्ट, मस्त होती, मस्त मस्त. यस. आणि खाऊन घरची आठवण तर आलीच. तर असं वाटलं की आता परत इंडियाला जाऊया. आता तर इथे रोहित पण ट्राय करतो आहे. रोहित पण मस्त चवात येतो, त्याने कांदा टाकला आणि ट्राय करतो आहे त्याने. तर त्याचं रिॲक्शन बघूया आपण. त्याला आवडला आहे, एक नंबर. तर मित्रांनो मस्त आहे जेवण, एक नंबर आहे. आणि रोहितला हे हाँगकाँगमध्ये बसून असं इंडियन जेवण खातो असं वाटतच नाही आहे. मस्त दिल्लीचा स्वाद होता तिथे. आता मित्रांनो आमचं मस्त जेवण झालं इथे. आणि आता आपण दिल्लीवालेमध्ये आपण आलेलो होतो, दिल्लीवाले. आणि इथं रोहित आपल्याला सांगेल आता माझ्या इथला किस्सा. आणि इथे आलो आणि इथे सगळेच ऑलमोस्ट या हॉटेलमध्ये सगळेच हिंदी बोलतात. तर हिंदी बोलता मग तुम्ही कुठचे, आप कहाँ के हो. तर आम्ही मग त्याचा विषय निघाला की मी मुंबईचा, महाराष्ट्राचा. मग मुंबईमध्ये कुठे, मुंबईमध्ये ठाण्याचा, मग ठाण्यामध्ये कुठे, मग ठाण्यामध्ये मी स्वतः लोकमान्यनगरला राहतो. मग लोकमान्यनगरमध्ये तोही इथेच लोकमान्यनगरमध्ये राहतो. मग आता 1.5 वर्ष झाली तो इथे आला आहे. पण त्याने त्याचा इथला एक्सपिरियन्स शेअर केला. मग राहता बोलता खूप जवळचा, म्हणजे जास्त इथून अर्धा किलोमीटर एवढं अंतरच असेल माझं आणि त्याच्या घरापासून. पण एवढ्या लांबून पण इथे आम्ही हाँगकाँगला ओळख झाली, भेटलो. तर एकदा त्याशी आम्ही ओळख करून देतो. सागर अरे ये ना सागर मित्र हा सागर आहे तर. अरे हे मित्र नाही कॉम्युनिकेशन आहे. आणि आम्हाला अरे तू बोलतो ना बरंच. तुला काय प्रॉब्लेम नाही लागतोय तो बोलायचं नाही. म्हणजे तू इथला म्हणजे इथलं पब्लिकला हे जे स्पायसी जास्त आवडतं कसं आहे, म्हणजे स्पायसी नाही का तिथली स्पायसी करणार का बरेच आम्ही हॉटेलचं करू स्पायसी हे स्पायसी ते असं काय आयटम आहेत. आणि काही लोक आहेत जे स्पाइस खातात, ज्यांना स्पायसी आवडतं, त्याच्यातून मजा येते. पण मोस्ट ऑफ पीपल अवॉइड करतात, त्यांना स्पायसी असं जमत नाही. आणि इंडियन फूड पण बटर चिकन वगैरे आवडीने खातात. ते लोक येतात म्हणजे इथे खूप सारे येतात. आणि खूप सारे असे रेग्युलर गेस्ट पण आहेत जे आवडीने येतात. आवडची डिश आवडते त्यांना कुठला असं काय स्पेशल डिश त्यांना चिकन टिक्का, बटर चिकन, गार्लिक नान, त्यांना पण ही डिश आवडते. ओके. तर मित्रांनो हा आपला सागर आहे. थँक्यू सागर. आणि थँक्यू मग त्याने स्वतः मराठी पटकन बोलला तेव्हा मला लगेच कळलं हा असं बोल. थँक्यू, मजा आली. आणि ऑल द बेस्ट तुला पण. यस परत आम्ही येत राहू. हां सो थँक्यू. तर आता मित्रांनो असाच बरेचसे अरे आपले इंडियन आहेत का बरेच असे इथे तुझ्याकडे? इंडियन, पाकिस्तानी, नेपाळी खूप सारे. खूप. मग तू आधी हे 2 वर्ष इथे होता मग त्याच्या आधी? मी आधी तर आपल्या ठाण्यालाच होतो. हां आपल्या ठाणा जिंदाबाद. मस्त खाली लायटर वगैरे मिळेल. तर मित्रांनो भारी येतं. आणि इथे ओनर बसलेले आहेत.
त्यांचा हिशोब करतात कारण आम्ही शेवटची गिऱ्हाईक आहोत. $3 घेतले ते $15 इथं सोप आहे गणपती अप्पा मोरया सोपया निघा. आणि हिंदी गाणी कंटिन्यू लागतात इथे हिंदी गाणी. सँडविच त्यांच्याकडे पण एक दोन सँडविच आहेत जे आपण खाऊ शकतो. चिकन तेरियाकी करून आहे त्याची पण टेस्ट चांगली आहे. $17 पर्यंत आहे पण त्याची पण टेस्ट चांगली आहे. आपण खाऊ शकतो आपल्या घरासारखं. किंवा असे काय काय शॉप्स आहेत चायनीज आणि इथे डेली हिंदी गाणीच लागत असतात ना मग ते लोक त्यांचं रिॲक्शन काय असतं. कोण कोण एन्जॉय करतात कोण कोण नाचतात मस्त ते आपल्या हिंदी गाण्यावरती आपल्या सणाविनाला बसतात मोठ्याने गाणी लावतात सगळे एन्जॉय करतात. हां त्यांना बॉलिवूड माहिती आहे म्हणजे आणि असं. कोणाला त्रास होत असेल तर तो सांगतो की थोडासा आवाज कमी करा कारण की 2 साईडला स्पीकर आहे. हां ते आवाज आम्ही रिड्यूस करतो असं काय. एम्बियन्स चांगला आहे. Ambience चांगला मस्त आहे. आहे. तुम्ही नक्की या एकदा ट्राय करा. आणि इथे हे काउंटर पण आहे आपल्याकडे. बार पण आहे. बार काउंटर पण आहे. बार पण आहे. अरे वा बार डिनर आहे. भारी भारी. आणि हे किती वाजता असतात ना. त्याला 4 वर्ष झाली. 4 वर्ष. अजून एक हॉटेल आहे चस्का करून ते मिड लेवलला आहे थोडंसं लांब होतं. हां मिड लेवल करून सेंट्रलला आहे तुमचं चस्का करून ते fusion आणि आहे. इथे टाइम South लिमिट. Indian परत बघायला गेलं तर थोडंसं क्वांटी मिक्स अप इंडियन. आणि टाइम लिमिट काय असं काय इथे बंद किती वाजता. 11 वाजता close. 11 वाजता क्लोज होतो. 10:30ला 10:45ला लास्ट ऑर्डर असते संध्याकाळची. आणि Okay. दुपारी 3:45ला last. रात्री फिरणं वगैरे रिस्की आहे. नाही, नाही, एकदम मस्त आहे. नाही काही नाही. आणि त्यांचं नाव काय. हे रवी आहे, बार टेंडर. रविबाई. खालती जाऊन 1-1.5 तास बसतील दारू पीत. चलो रविबाई. तुमचं नाव हे पण रविबाई. आपका नाम. तू ईशावर आहे. अच्छा आपका नाम अजय. हाँ ब्लॉग करता हूँ मैं. नाम क्या आपका ब्लॉग. अजय नगरकर. अजय नगर. कहाँ रहते हो आप. मैं मुंबई जोगेश्वरी. वाओ. ये बंदा यहाँ इसके बाजू में रहता है. हाँ, सागर अभी वही बात हुआ. आप कहाँ रहते हो. सॉरी झारखंड. अच्छा झारखंड से. हाँ इथला हाँगकाँगचाच आहे रेसिडेंट आहे. हाँ. इथेच मैं हांगकांग में born हूँ. मैं चाइनीज भी आती है सब कुछ आता है. आप इधर से कहीं बोल रहे हाँ, हैं. इथला हाँ born आहे. अरे क्या वाह. आपका नाम क्या है. फिर हिंदी फिर कैसा है इधर. सगळ्यात पंजाबी आहे. हाँ हाँ जी त्याचे पंजाब. आई वडील पंजाबी आहेत पण तो इथे बॉर्न तो जन्म इथला आहे तर तो चायनीज शाळेत इथे गेला सगळं अरे वाह. सगळं इथे झालं असं. नाइस टू मीट यू सर. नाइस टू मीट यू. चलो आते बाय बाय. ब्लॉगर का नाम क्या है. अजय नगरकर. नाम क्या भी हम इनको भेजते हैं लिंक. इसको बोला. तो ये हाँ हाँ इसका नंबर कितना हुआ है. थैंक यू. थँक्यू थँक्यू बाय बाय. तर मित्रांनो भारी वाटलं आपलं ही इंडियाची माणसं इथे आपले मुलं आहेत आणि का यांच्या बाजूचा शेजारचा मित्र आहे. ओळख भाई इंडियातून इथे ओळख काढली आहे भाई. भाई हाँगकाँगपर्यंत ओळख आहे साहेबांनी. हाँगकाँग टू ठाणा. भाई आता 8 दिवसाची आपली सोय झाली आहे जेवणाची. सागर आपल्याला जेवायला द्यायला. तो कैसा रहा हांगकांग. अच्छा. अरे मस्त. आज पहिला दिन आहे लोक गावी. पहिले दिन में बारिश मिली है. पहिला दिन बारीक. चलो बाय. तर मित्रांनो भारी मजा आली. आता इकडनं पाऊस आहे की नाही माहिती नाही बघायला. बघा मित्रांनो आम्ही आता स्कायवॉकवरनं पलीकडे आलो आहे. रोड क्रॉस केला आहे आणि इथे स्कायवॉकला बघा एक्सिलेटर आहे. भाई एक्सिलेटर स्कायवॉकला. हे काय करूया लेफ्टला जाय आपण साईड पकडून जाय मधून. हां समोर जायचं समोर क्रॉस करून. मग ही साईड पकड्या कारण पाणी पाऊस नाही लागला. आणि मित्रांनो भाई त्या सागर मित्राने आम्हाला छत्री दिली आहे. थँक्यू सागर भाई. व्हिडिओ बघत असतील तर मनापासून थँक्यू तुला. हिशोबत भाई तो बोलतो छत्र्या आमच्याकडे भरपूर पडल्या आहेत. बोलतो हॉटेलमध्ये बऱ्याच जण काही काही ठेवून जातात पण भाई छत्री तुम्ही घेऊन जा पाऊस पडतो आहे. आणि थँक्यू सागर भाई. त्या सागर मित्रामुळे आम्ही हॉटेलमध्ये न मिसता चाललो आहोत. आता रस्त्यावरती बघा आता माणसं नाही आहेत आणि लेट झाला आहे कारण आता सगळे शॉप वगैरे बंद झाले. हॉटेल पण ऑलमोस्ट आमच्यासाठीच उघडं होतं. पण मजा आली या रस्त्यात. गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग. सकाळ झाली. पाणी गरम करतोय. स्वतः हिटर दिले. पाणी थोडं गरम पाणी पितो. आमचा रोहित भाऊ झोपलाय आणि वाद्य इथे आता सकाळचे 7:41 झालेत.
म्हणजे आता मुंबईला तर तिकडे 5 वगैरे वाजले असतील. लवकर उठा इथे, लवकर झोपायला लागतं. आता पटकन तयारी करूया. काल रात्री मस्त मजा आली जेवायला वगैरे, धावायला बरं वाटलं. आणि मध्येच रात्रीमध्ये थोडंसं जाग आली मला, म्हणजे इथले 5 वाजता तेव्हा सकाळी भरपूर पाऊस पडत होता आणि आता पाऊस तेवढा नाही आहे. बरं आहे का, आम्हाला पाऊस नसला बरं आहे, कारण आम्हाला वर शोला पोचत. चला पटकन तयारी करतो. बसायला बघा आमचं लगेच शूज बघितले. वा, पटकन तयारी करूया. चला गरम पाणी घेतलं जा पियाला, गरम पाणी पिलं किंवा फ्रेश होऊया. ब्लॅक कॉफी, कॉफी पिऊया गरमागरम. मित्रांनो या कॉफी प्यायला. ओके, तर मित्रांनो फायनली आपण तयार झालो आहोत. आणि रोहित भाऊ पण तयार झालेला आहे. यो हाणे सिंग. आणि आज पण आम्ही दोघं ब्ल्यू शेडमध्ये झालो. काल व्हाईट शेड घातलंय आम्ही, मस्त फॉर्मल घातले. आम्ही मस्त फॉर्मल घातले, झाले खाली बघा. आणि फॉर्मल हे बघा, आम्ही खाली घातलंय स्पोर्ट शूज घातले. कारण ऍक्च्युली दिवसभर चालायचं आम्हाला. इथे खूप चालावं लागतं आणि त्यासाठी तुमच्या पायात कम्फर्टेबल शूज हवेत. लेदर शूज असतात चांगले वाटतात, पण लेदर शूज दिवसभर नंतर लागते फुल, पाय टाच अशा दुखायला लागतात ना. मग त्याचे हे शूज बरे आहेत, कम्फर्टेबल सॉफ्ट आहेत आणि दिवस चांगला जातो. मग असं तुम्हाला हे ना, कितीही चाललं तरी फरक नाही पडत. हो. आणि आज क्लायमेट जरा चांगलं आहे, पाऊस नाहीये. 5 वाजता ना मित्रांनो इथे पाऊस पडत होता, म्हणजे फुल रस्ते बिस्ते ओले होते. आणि आता हे, आणि संध्याकाळी मेन संध्याकाळी आमची लागते, कारण संध्याकाळी मला हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहे बाहेर, तर तिथेच फक्त देवाला बोलतं की बाबा इथे पाया पडून होते. तरी आम्हाला काल 2 छत्र्या मिळाल्यात. हाँगकाँगमध्ये पण गणपतीला मी हे करतो, देवा संध्याकाळी पाऊस पडू नकोस प्लीज. आणि इथे खाली बघाल तर ह्याच्यातून दिसत नाही, पण इथे एक्झॅक्टली फ्रूट मार्केट आहे. त्या साईडला आज तिथे ट्राय करू जाऊन. आणि नंतर आपण बघूया येताना जर मला आपल्याला मेमरी कार्ड घ्यायचं आहे, तर मेमरी कार्डसाठी आपल्याला DJIचं शॉप आहे, नाही तर कुठलं इथे इलेक्ट्रॉनिक जवळपास कुठे ना तिकडे जाऊ. आणि टॉय शॉप आपल्याला इथे पण सर्च करू. मी टॉय शॉपमध्ये पण जायचं आहे, शॉपिंग करू. तू काय घेणार आहेस काय शॉपिंग काय करायची आहे ना, बहिणीसाठी, आई बाप्पांसाठी, काका काकी भाऊ. बाई बॉय का एक्स्ट्रा दिवस एक मोठी काहीकडे घेऊन जाणार एक मोठी शॉपिंग, सगळ्यांसाठी शॉपिंग करायला. बघू शॉपिंग कसं करायचं. आता बघू. चला आता जायचं आहे. आता आमच्या मॅडम पण तयार झाले असतील. एक शो आहे, एकदा कॉल करू. तिकडे चाललोय पुन्हा. येस, मेन शोला जाणार नाही, पण आम्ही त्या डायमंड शोलाच जाणार आहोत. मेन ज्वेलरी शो आहे, आम्हाला बघायला मिळतो का माहिती नाही. मेन आज उद्या जाऊ तिकडे ना. हा, आज इथे लास्ट डे आहे. पहिली आमची रिक्वायरमेंट आहे, त्याप्रमाणे आम्ही पहिला करतोय, म्हणून ते हिनं आम्हाला तिथेच घेऊन जाणार आहे. तर चला जाऊया इकडून. परत आपला MTR पकडायची आज. तर लेट्स गो. आणि आपला का दाबा का. आणि हे बघा आमची बॅग, तर ही बॅग घेऊन फिरायचं. तर ह्याच्यामध्ये सगळं आपण पासपोर्ट किंवा आणि बॅटरी आपल्याला काय लागणार आहे ते सगळं ह्याच्यात ठेवलं आहे. चार्जर पण घेऊन ठेवलं आहे. आणि ही बॅग आपल्याला कॅरी करावीच लागते. पासपोर्ट तुम्हाला समोर तुमच्याजवळच ठेवायचं आहे. चला निघूया आपला का डाबा. बोलूया बाबा. ऑक्टोपस कार्ड. तर मित्रांनो हे कार्ड असतं इथे MTR म्हणजे मेट्रोसाठी पण चालतं, तुम्हाला शॉपमध्ये पण चालतं. आणि तुम्ही इथे बाकी कुठे काही खरेदी करायचं तर हे कार्ड वापरू शकता. तर हे तुम्हाला रिचार्ज करायला लागतं. आता $200 आम्ही रिचार्ज केलं, काल पण केलं आणि आज पण केलं, कारण आम्ही जिथे चाललो आहे तिकडे फक्त ते चार्ज जास्त आहेत. तिथे 150, 140 का 120पर्यंत काय ते चार्जेस फक्त MTRचे, ते एशिया वर्ल्डला जायला, म्हणजे एक्झिबिशन सेंटर आहे तिकडे.
तर मित्रांनो, बराच वेळानंतर तुम्हाला मी परत भेटतो आहे, कारण हे माझ्या मागे दिसतं आहे हे पूर्ण एक्झिबिशन आहे आणि हे बरंच मोठं एक्झिबिशन आहे. ॲक्च्युली इथे पल्स आहे पूर्ण मार्केट आणि समोर दिसतं आहे पूर्ण मार्केट आहे मोठं, म्हणजे एक्झिबिशन आहे पल्ससाठी. तर डिफरंट टाईप्स ऑफ पल आपल्याला इथे बघायला मिळतात. तर त्याच्यासाठी तिथं आम्ही आलेलो थोडंसं एक्सप्लोअर करायला आणि स्टडी पण होते एक प्रकारे आपल्या, आणि अजून मार्केटमध्ये नवीन काय आपल्याला बघायला मिळतं त्याच्यासाठी. बरंच चाललो आम्ही आता. रोहित पण कॉलवरती आपला लागलेला आहे, कामाच्या गोष्टीत चालल्या सगळ्या. टाईमपास कोण करत नाही, ते कामासाठी येतो आम्ही, सांगा का. तुम्ही लोकांना वाटतं हाँगकाँग फिरायला आला आहे ना, कामासाठी आला. स्टॉल्स आहेत, त्या स्टॉलवरती जायचं आणि प्राईज वगैरे काढून त्याचे परचेस वगैरे करायचं आहे, असं चाललं आहे. चला, भाई बसलेला आहे आणि तुम्हाला मी दाखवतो आम्ही कुठे आहोत. आता आलो, तुम्हाला बघायचं दाखव. तर हे बघा माझ्या मागे काय दिसतं आहे. तर हे सगळे डायमंड्स आहेत, तिथे कॅबेशॉन आहेत, कट्स आहेत आणि इकडे बघा. मी परमिशन घेतली त्यांच्याकडनं आणि आपण दाखवलं तुम्हाला. तर हे असं पूर्ण डायमंडचं, तर हे पूर्ण हा दिसतोय तुम्हाला हॉल. डायमंड घेऊन येऊ तुम्हाला. डायमंड पण येते. हे आधी असे रफ्स असतात, म्हणजे ज्याला शाईन नसते एकदम, म्हणजे ते पॉलिश केल्यावर दाखवू कसे होतात. हे तुम्हाला जवळ दिसतील. डबल शेडेड डायमंड बघा, डबल शेडेड. हे ॲमेट्रिन बोलतात ना, हे ना ॲमेट्रिन बोलतात. आणि हा स्विस ब्ल्यू बाकी दिसत आहेत त्या. चला बस, जास्त नाही, आता नंतर निघायचं आपण. एअरपोर्ट हाँगकाँगचं एअरपोर्ट आहे. इथे MTR आहे आणि आपण MTRमध्ये बसलो. लास्ट स्टॉप होता जो एशिया एक्सपो वर्ल्डचा. त्याच्यानंतर आता एअरपोर्ट आहे, मी इकडनं पुढे जायचं आपल्याला भेटून. आमच्या मागून सगळे चालत झाले ना, आम्ही तुम्हाला वाटतं उभे आहोत. नाही, उभे नाही. हे बघा, आम्ही स्लाईडवरती आहोत. इथे चालायचं टेन्शन, म्हणजे कोण त्रास घेईल, कोण इथून. तर चालून दाखव. बघा चालला फास्ट. बस ही मागे. बाई असं सगळं इथे हाँगकाँगमध्ये आहे. म्हणजे साईडने झालं आहे बघा, ही ट्रॉली आहे. काही गरज आहे म्हणजे मला कळत नाही ह्या ट्रॉलीची गरज काय आहे. एवढं मोठ्या रस्त्यावरती ही साईडला का कारण चढण असली तर गोष्ट वेगळी आहे. अरे तुझ्याकडे लगेज असलं, मोठ्या बॅग असला तर तुला एवढं चालायची गरज नाही. जर ठेवलंच की ऑटोमॅटिक जाणार. आपले CSTचा पंखा इकडे पण आला. अरे हा, 2 पंखे हिरानंदीला लावा तिकडे. ते हिरानंदीला असे पंखे आहेत, म्हणजे 2 हे याच्यापेक्षा मोठे आहेत. आधी CSTला. CSTला आहेत आणि असे पंखे. आणि तुम्हाला दाखवायचं तुम्हाला हे कॅथवे आहे ना, कॅथवेची जर्नी आहे, त्याची प्लेनची जर्नी. हे मागे दिसतं मला, हे कॅथवेचा लोगो आहे. आणि इथे 1946मध्ये कॅथवेचं एअर कसं होतं, म्हणजे एअर फ्लाईट कशी होती बघा. ही एअर फ्लाईट होती कॅथवेची, ठीक आहे. आता 1950मध्ये बघा, 1950मध्ये चेंज झाली, तर ही कॅथवे पॅसिफिक एअरवेज. ओके, आता 1960 म्हणजे इथे जर्नी पूर्ण त्याची दाखवली आहे. त्याप्रमाणे आता इथं एअरप्लेन बघा कसं चेंज झालं आहे. वाव, सही ना. तर हे 1960चं होतं, आता 1980चा कॅथवे बघा. हो, साईज वाढली आता प्लेनची साईज इथे.
तसे जसे वर्षानुवर्ष ते चेंज होत गेलेलं आहे. आता 1980चा असं होतं. वा, द कॅथवे पॅसिफिक ह्याच प्लेनने आपण आलेलो आणि 2026ची न्यू हाईट अँड बियॉन्ड कॅथवे पॅसिफिक. हे बघा खडख बाई दिसते ना तुम्हाला. जाताना आम्ही याने जाऊ. येस, जाताना आम्ही कॅथवेनेच जाणार आहोत. आणि बघितली जर्नी बघितली भारी ना. म्हणजे इथे असं करून स्टोरी बनवून ठेवली आणि काय नंबर. बस डेपोमध्ये वरती आयर्नमॅनचा हात दिला आहे आणि बस आली बघा. इथे असे शॉप्स वगैरे आहेत, बॅग्स, टी शर्ट्स. हे काय आहे, गेमिंगचं आहे. कपडे शॉप्स. बस बघा, यांची डबल डेकर बस. आणि पब्लिक बघा, सिग्नल आहे आणि सिग्नल आता रेड लागला आहे तर कोणीच झेब्रा क्रॉस करणार नाही, कारण इथे फाईन लागतं झेब्रा क्रॉस जर तुम्ही सोडला हे केलं तर. म्हणजे रूल इज रूल. बघा आता पब्लिक आले, ग्रीन झालं तर ते क्रॉस करतात. म्हणजे आपण गाड्या असेल पण तुम्ही सिग्नल तोडला तर तुम्हाला फाईन लागतंच. म्हणून इथे पब्लिक सगळे रूल करतात. मग तुमचं आयडेंटिटी कार्ड मागतात. आयडेंटिटी कार्डवरती मग तुमच्या किती केसेस असेल का, तुमच्या ते काय फाईल झाले आहेत ते चेक करतात आणि मग असेल तर सोडतात. चला, आणि हे समोर दिसतं टाइम स्क्वेअर. आणि इथं काय भाई सगळं लाल आहे, लाईट लाल. चला, या टाइम स्क्वेअरच्या मागेच आपलं नंतर हॉटेल आहे. फोटो घेतला व्हिडिओमध्ये आला वरती. हाँगकाँग का याद रखेगा अभी. वसंत आहे मित्रा. वसंत भेटलेला आपल्याला जोजोमध्ये. इथे वरती जोजो आहे आणि कसे बरेच हॉटेल आहेत. तर वसंत त्यांच्या फ्रेंडसोबत आले आहेत. तुम्ही इथे 8 जण आहेत बोला ना. 7 ते 8 जण. आणि ती मुलाला देते. बरं, हा पण आता आला शोला. पण हा आपण 7 तारखेला निघणार. हा 8 तारखेपर्यंत आहे. तू 8 तारखेमध्ये ना. 8 तारखेला रात्री निघणार. 8 तारखेला एन्जॉय द डे, एन्जॉय द. नाही का, तुमचं दुकान आहे तिकडे. काय तुम्ही काय मजा तुमची. पण तुम्ही तिकडे उभं राहण्यास का फिरणारच ना. मी तर शोमध्ये फिरतो पूर्ण. तर मित्रांनो, आपण भेटून आलो होतो. आपण वसंतला भेटलो आता आणि आपण आलो टॅक्सीने डायरेक्ट. कारण बस पण बघत होतो तर शेवटी टॅक्सीच पकडली. आम्ही टॅक्सी पकडून इथं आलो. रोहित येतो आहे. आम्ही बाटल्या घेतल्या पाण्याच्या इथं 7-11मधून. तर मग अशी सांगितलं तुम्हाला 7-11 शॉप आहे तिकडचं बरंच काय मिळतं. आणि असे 7-11 जागोजागी शॉप आहेत. तर तिथे बरंच की तुम्ही तिकडे जाऊन ते आपलं जे कार्ड आहे ते कार्ड पण आपण ते स्वाईप करतो, जे आपण MTRमध्ये चालतो. मग ते कार्ड पण करून तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकता. मित्रांनो, चला आपण वसंतला भेटून घरी आलो. आपण डायरेक्ट आलो आहोत टॅक्सीने. मग अशी तुम्हाला बोललो त्याप्रमाणे. आणि आता आम्ही फ्रेश झालो मस्त की झोपायची वेळ झालेली आहेत. वाजले आहेत 11:10. म्हणजे रात्रीचे किती? 11:10. 12:30. एक झोली. साडेबारा झाले आहेत. 12:30 नाही, 11 झाले. 12:30 रे. हां, म्हणजे तिकडे 10 साडे झाले असतील. 1:45 वाजलाय. काय बोलतो? हा बघ 1:45. 1:45 झाला. बरोबर आपले मित्रांनो, आजचा दिवस बस इथं संपवत आली. बस आपण बघूया, रजा घेऊया. हाँगकाँग काय जास्त फिरायला मिळत नाही रे बाबा. इथं रात्र झाली की सगळं बंद होतं आणि आमचं जेवायचं जेवून डायरेक्ट झोपायची वेळ होती. तर श्रीमंत तुम्हाला शोमध्ये बरोबर भेटूच राहू. म्हणजे शो अजून परत उद्या आम्ही दुसऱ्या शोला जाणार आहोत. झोपला. चला, गुड नाईट, स्वीट ड्रीम. आय लव्ह यू.
आय लव्ह यू ऑल. तर मित्रांनो गुड नाईट. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. हाँगकाँग आलंय कॉन चल.